खंडणीखोरी खपवून घेणार नाही, मकोका लावेन. बीडमध्ये अजित पवारांनी टोचले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे कान. तथ्य असेल तिथं कारवाईचाही दिला इशारा. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची खासदार बजरंग सोनावणेंची माहिती. तर गुद्द्यावर नव्हे मुद्द्यावर चर्चा, सुरेश धस यांची माहिती. धनंजय मुंडे यांच्याबाबत अजित पवारांचा निर्णय अंतिम. मुख्यमंत्र्यांकडनं चेंडू अजित पवारांच्या कोर्टात. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नामध्ये भेट. भेटीनंतर मनोमिलनाच्या चर्चा. राऊतांकडनं वेट अँड वॉचचे संकेत. तर लग्नातल्या भेटीमध्ये युती हा भाबडेपणा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. भूमिका बदलतो हा फेक नॅरेटिव्ह. सगळेच राजकीय पक्ष स्वार्थासाठी भूमिका बदलतात. राज ठाकरेंची भूमिका, लवकरच मनसेसाठी आचारसंहिता तयार करणार असल्याची ही घोषणा. राज्यामधील वक्फ मंडळाच्या मालमत्तांचं होणार सर्वेक्षण. वक्फच्या मालमत्ता आणि जमिनींचं जिओ मॅपिंग होणार. अल्पसंख्याक विभागाचा निर्णय. नितेश राणे यांच्या बुरखाबंदीच्या मागणीला अमीन पटेल यांचा विरोध. शाळांमध्ये असे विषय येता कामा नयेत. नितेश राणेंच्या वक्तव्यावरती शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं, अमीन पटेल यांचं आवाहन. नांदेडच्या लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर टाके डॉक्टर घालायला विसरले. डॉक्टरांवरती कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी. चंद्रपूरमध्ये एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला वानराची उपस्थिती. स्मशानभूमीमध्ये वृद्धेचा मृतदेहाजवळ वानराचा शोक. वरोऱ्यामधील पिंपळगावमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. महिलेच्या अंत्यसंस्काराला वानराची उपस्थिती.